केंद्र सरकारने कामगारावर आणलेल्या लेबर कोड कायद्याविरोधात कामगार संघटनांनी लातूरात एल्गार मोर्चा काढला आहे. उद्योगपती धार्जिणी असलेले कायदे रद्द करण्यात यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली असून कामगारांचे हक्क आणि अधिकार हिरावून घेणारे जुलमी कायदे रद्द करण्यात यावे अशी मागणी करत कामगारांनी लातूर शहरातील अण्णाभाऊ साठे चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढून संताप व्यक्त केला आहे. आंबेडकरांचा काँग्रेस अण्णाभाऊ साठ्यांचा कामगार संघटनेचा मोदी सरकार भांडवलशाही मुर्दाबाद, भांडवलशाही मुर्दाबाद, अदानी भारतीय संविधानाचा कामगारांना शिवायला पाहिजे. केंद्र सरकारने कामगारांच्या विरोधामध्ये काही कायदे आणलेले आहेत आणि त्या कायद्याचा विरोध करत लातूरातील कामगार संघटना ज्या आहेत त्या संताप व्यक्त करत आहेत. त्या आज रस्त्यावर उतरलेल्या आहेत. माझ्यासोबत कामगार संघटनेचे अध्यक्ष राजकुमार होळीकर आहेत. मला सांगा, कशा पद्धतीचे कायदे शासनानं लादण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कशा पद्धतीचा विरोध आपण करताय? 2019-2020 मध्ये ज्यावेळेस अख्खा देश कोरोनाच्या खैत होता त्यावेळेस मोदी सरकारने संसदेत कुठलीही चर्चा न करता 100 वर्षाच्या इतिहासामध्ये अनेक लोकांनी संघर्ष करून बलिदान करून जे कामगाराच्या हक्कासाठी अधिकारासाठी मिळवलेले 29 कामगार कायदे रद्द करून 4 कामगार संहिता केलेल्या आहेत. आणि ह्या 4 कामगार संहिता कामगारांना उद्ध्वस्त करणाऱ्या, कामगाराला गुलाम बनवणाऱ्या आहेत. कामाचे तास 8 वरून 12 करून या कामगारांना मालक धार्जिणे करून मालकाच्या हक्काचा आणि अधिकाराचं जतन करणारे कायदे करून या देशातलं कामगार क्षेत्र आणि कामगारांना उद्ध्वस्त करण्याचं काम मोदी सरकार करत आहे. दुसऱ्या बाजूला सामाजिक सुरक्षा नावाचा कायदा करून या कायद्यामध्ये कुठल्याही बजेटची तरतूद नाही, योजनेची तरतूद नाही आणि लोकांना सांगितलं जाते की तुमची सामाजिक सुरक्षा करू. पण हे सगळे भूलथापा देऊन केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार या उद्ध्वस्त करण्याचं काम करणार आहे. येणाऱ्या काळामध्ये या देशातलं शिक्षण, रोजगार, आरोग्य हे सगळं संपवण्याचं काम माननीय मोदी सरकार करणार आहे. त्याच्यामुळं या राज्यातल्या आणि या जिल्ह्यातल्या सर्व कष्टकरी कामगार बांधवांना आम्ही आवाहन केलं होतं की 12 तारखेला देशव्यापी संपामध्ये आपण सहभागी व्हावं. त्या निमित्तानं आजचा हा लातूरातून आम्ही मोर्चा काढत आहोत. या मोर्चामध्ये महाराष्ट्र अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावणारा जो जनसुरक्षा कायदा केलेला आहे तो सुद्धा रद्द करण्याची मागणी आम्ही केलेली आहे. महाराष्ट्र इमारत वितर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये जे काही खाजगीकरण झालेला आहे, जो काही मनमानी कारभार सुरू आहे तो थांबवला पाहिजे. गरीब कामगार कल्याण मंडळाला गेल्या 5-7 वर्षापासून संचालक मंडळ नाही, कार्यकारी मंडळ नाही, त्यांना 1 रुपयाचं बजेट सुद्धा दिलेलं नाही. म्हणून अशा मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी मोर्चा करत आहोत. एकूणच कामगार क्षेत्र आणि कामगारांना, कष्टकऱ्यांना सरकारने कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून त्याच्या हक्क आणि अधिकार कायद्याच्या मधून जतन केलं पाहिजे. या देशाचा कामगार हाच विकासाचा निर्माता, विकासाचा वाहक आहे आणि देशाची प्रगती कामगाराच्या हाती असल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सर्व कामगार विरोधी धोरणे आखावेत अशा पद्धतीची मागणी करून आम्ही मोर्चा काढत आहोत. निश्चित स्वरूपात या कायद्यामुळे किंवा या नवीन आलेल्या कायद्यांमुळे कामगारावरती आणि त्यांच्या जीवनशैलीवरती आणि त्यांच्या मुलाबाळावरती कशा पद्धतीचा परिणाम होणार? तुम्हाला शिक्षणाचा हक्क नाकारला चाललेला आहे, आरोग्याचा हक्क नाकारला चाललेला आहे. तुम्हाला कामाचे तास वाढवून मालकांची मनमानी या ठिकाणी होणार आहे. संघटना बांधण्याचा जो काही ट्रेड युनियन ऍक्ट आहे त्याच्यामध्ये बदल करून तुम्हाला आता यापुढे संघटना बांधता येणार नाही. पूर्वी कसं होतं, 8 दिवसाची 15 दिवसाची नोटीस देऊन संप करता येत होता. आज तुम्हाला 2 महिन्याची नोटीस देऊन संप करायचा आहे. संप करायला सुद्धा लवादाची परवानगी घ्यायची, मालकाची परवानगी घ्यायची आहे. अशा पद्धतीचे मुस्कटदाबी करणारे कायदे या ठिकाणी आणलेले आहेत. स्वरूपात अशा पद्धतीचे मुस्कटदाबी करणारे कायदे आणल्यामुळं या सगळ्या संघटना ज्या आहेत कामगारांच्या, त्या सगळ्या संघटना आता रस्त्यावर उतरल्या आहेत, संताप व्यक्त करत आहेत आणि आक्रोश मोर्चा देखील यांनी काढलेला आहे. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर.
Thanks for watching Ekmat Digital.